नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत। पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघात आता जिल्हा परिषद निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे। खरं पाहायला गेलं तर या मतदारसंघामध्ये आमदार विनय कोरे गटाचे प्राबल्य दिसून येते। 2017 सालात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांची पुतणी प्रियांका पाटील विरुद्ध जनसुराज्य गटाचे प्रकाश पाटील यांच्या भाऊजाई समृद्धी पाटील यांच्यात थेट लढत झाली होती। या लढतीत प्रियांका पाटील या विजयी झाल्या होत्या। मात्र या निवडणुकीचा अपवाद वगळता या मतदारसंघात 2017 पूर्वी 3 वेळा आमदार विनय कोरे गटाचे वर्चस्व होतं। या मतदारसंघाच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्यासोबत यशवंत एकनाथ पाटील यांचे चिरंजीव आणि गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील यांची ताकद लागत होती। मात्र यावेळी अमरसिंह पाटील यांची ताकद आमदार विनय कोरे यांच्या सोबत असणार आहे। त्यामुळे यावेळी या मतदारसंघात वेगळं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे। यावेळी हा मतदारसंघ खुला प्रवर्ग झाल्याने इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। तालुक्यातील प्राबल्य पाहता जनसुराज्य पक्ष अर्थात आमदार विनय कोरे गटाकडून अनेक जण इच्छुक आहेत। यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले प्रकाश पाटील, वेखंडवाडी गावचे माजी पंचायत समिती सभापती अनिल कंदुरकर, तसेच आसुर्ले गावचे माजी पंचायत समिती सभापती पृथ्वीराज सरनोबत यांच्यासह गेल्या 10 वर्षांपासून विनय कोरे गटात सक्रिय झालेले आपटी गावचे माजी पंचायत समिती उपसभापती केरबा पाटील यांचे नातू आशिष पाटील हे देखील इच्छुक असल्याच्या चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत। प्रकाश पाटील, अनिल कंदुरकर आणि पृथ्वीराज सरनोबत यांनी यापूर्वी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत पद भूषवल्याने आशिष पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। आशिष पाटील यांच्याकडे उच्च शिक्षित अभ्यासू युवा नेतृत्व म्हणून पाहिलं जातं, तसेच जनसंपर्क देखील त्यांचा मोठा आहे। त्यामुळे आमदार विनय कोरे कोणाला हिरवा झेंडा दाखवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे महायुतीत घटक पक्ष म्हणून जरी एकत्र असले तरी या मतदारसंघात आमदार विनय कोरे यांचे पारंपरिक विरोधक राहिलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी आपल्या घरातीलच व्यक्तीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे। माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर आणि बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांचे या मतदारसंघात संगनमताचं राजकारण नेहमीच पाहायला मिळाले। मात्र यावेळी पक्षाचा आदेश आल्यास सत्यजित पाटील सरोडकर हे मशाल देऊन आपला उमेदवार देखील रिंगणात उतरवणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच संपूर्ण तालुक्यात आणि मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून आमदार विनय कोरे गटाचे प्राबल्य या ठिकाणी दिसून येत असलं तरी बदललेल्या राजकारणाचे समीकरण काय असणार हे त्या निवडणुकीतच पाहायला मिळणार आहे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।